डॉक्टर अनिल सुखदेवराव बोंडेजी। धन्यवाद उपसभापती महोदय। मी आज विनियोजन विधेयकावर बोलणार आहे आणि समर्थनार्थ बोलणार आहे। 19 मार्चला चैत्र प्रतिपदा म्हणजे हिंदूंचं नवीन वर्ष आहे। महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा म्हणून हे वर्ष सुरुवात केल्या जातं आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरावर भगवी गुढी लावल्या जाते आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबतही केल्या जाऊ शकत नाही, परंतु दुर्दैव असं आहे की काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानासोबत केली आणि अक्षरशः लोकांनी लाथाडलं त्यांना। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची हिंमत काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदारानं विधानसभेमध्ये केली आणि शेवटी त्याला माफी मागावी लागली। लोकांची तर मागणी आहे की त्याला निलंबन केलं पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वानुसार शिवनीतीनुसार जर कोणी राज्यकारभार करत असेल तर तो यशस्वी नेता होता। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुलना करत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीनुसार राज्यकारभार करणारे आपले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत आणि ते सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी वारंवार सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं चालणं, छत्रपती शिवाजी महाराजांचं वागणं, राजकारणातल्या नीती की आग्र्यामधून सुटका करून घेऊ शकतात, कोणी कोंडीमध्ये पकडू शकत नाही, असे छत्रपती शिवाजी महाराज होते। आणि तीच नीती आज शिवनीती आज मोदी पॉलिसी म्हणून जगभर प्रसिद्ध होते। मोदी पॉलिसी म्हणून प्रसिद्ध होते। सर्वांशी मैत्री, कोणाशी दुश्मनी नाही। आणि म्हणून आज मोदीजींनी या विनियोजन विधेयकाच्या माध्यमातून 2025-26चा अर्थसंकल्प असो, 26-27चा अर्थसंकल्प असो, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपल्या देशाच्या लष्कराला मजबूत करण्याचं काम महत्त्वाचं केलं आहे। कारण लष्कर जर मजबूत असलं तरच आपण मजबूत आहोत, लष्कर जर मजबूत असलं तरच आपण सुरक्षित आहोत। आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की रोहिडेश्वराच्या ठिकाणी मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती आणि तेव्हा मावळे होते 15-16 वर्षाचे, 17 वर्षाचे। छत्रपती शिवाजी महाराज 15 वर्षाचे होते आणि त्यांनी पहिला किल्ला तोरणा किल्ला हस्तगत केला होता वयाच्या 16 वर्षी। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी अग्निपथ योजना आणली आणि या अग्निपथ योजनेमध्ये आपल्या जे सैन्याचं सरासरी वय होतं ते सरासरी वय 30 ते 32 पर्यंत सरासरी वय होतं आणि ते वय कमी करणं अतिशय आवश्यक होतं आणि त्यासाठी अग्निवीर योजना ही आणण्यात आली। या अग्निवीर योजनेमध्ये 10वीचा विद्यार्थी असो, तो पास झाला, शरीरयष्टीने चांगला असला, चैतन्यरूपी असला तर तो अग्निवीरमध्ये सहभागी होऊ शकतो। आणि अग्निवीरमध्ये सहभागी झाल्यानंतर 4 वर्षामध्ये एवढा डिसिप्लिन, एवढा शिस्तबद्ध, कौशल्यपूर्ण एक सैनिक बनतो आणि 25% सैन्य जे तरुण सळसळत्या रक्ताचं, शाबूत डोक्याचं, देशप्रेमाने भरलेलं असं सैन्य पूर्णता निर्माण होतं। मी लष्कराच्या मंत्रालयाकडून माहिती घेतली, आतापर्यंत 1,75,000 अग्निवीर गेल्या 4 वर्षापासून भारताच्या सैन्यामध्ये दाखल झाले। त्या आर्मीमध्ये आहेत, एअरफोर्समध्ये आहे, नेव्हीमध्ये आहे, त्यामध्ये मुलंसुद्धा आहे आणि मुलीसुद्धा आहे। आता यामध्ये 25% अग्निवीर म्हणजे 40,000 आपल्या सैन्यामध्ये दाखल होतील आणि 75,000 अग्निवीर यांना डिस्चार्ज देऊन मोकळं नाही सोडलं जाणार। यांना कौशल्य तर दिल्या गेलेलंच आहे, शिस्त आहे, त्यांना CISF, CAPF, राज्याचं पोलीस आणि त्यामधूनही काही लोक ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांना शिस्तबद्ध म्हणजे एक सिव्हिलियन फोर्स 75,000 लोकांची भारतामध्ये एक सिव्हिलियन फोर्स राहील, जी अनेक देशांनी हे अडॉप्ट केलं आहे। आणि अनेक देशांनी अडॉप्ट केल्यानंतर जर एखादी परिस्थिती अशी निर्माण झाली की सिव्हिल वॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली तर देशप्रेमाने भारलेले सैनिक
हे भारताचं अंतर्गत रक्षण करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. सभापती महोदय, मी कौतुक करतो की भारताची बाहेरची सुरक्षा जेवढी महत्त्वाची आणि बाहेरच्या सुरक्षेमध्ये सगळं आपण अवलंबून होतो. 1962च्या युद्धाच्या संदर्भात महाराष्ट्राचे जे ब्रिगेडियर होते जॉन दळवी यांनी पुस्तक लिहिलं आहे हिमालयन ब्लंडर. आणि या पुस्तकामध्ये सांगितलं आहे काय परिस्थिती होती. पंडित जवाहरलाल नेहरूजी स्वप्नवादी होते. त्यांना असं वाटत होतं की हिंदी चिनी भाई भाई, आणि त्याच्यामुळं बॉर्डरवर कोणतीच सुविधा केल्या गेलेली नव्हती. रस्ते नव्हते, आपल्या सैनिकाजवळ बूट नव्हते, त्यांच्याजवळ गरम कपडे नव्हते, आणि तसं असताना आपल्या सैन्याला चिनी सैन्याच्या समोर जावं लागलं. आणि त्यावेळेला जो आपला अपमान झाला, अपमानातून पराजय झाला, ते हिमालयन ब्लंडरमध्ये लिहिलं आहे. आणि त्या हिमालयन ब्लंडर पुन्हा होऊ नये आणि म्हणून मोदीजींनी बॉर्डर विलेजेसला व्हायब्रंट विलेजेस केलं. एवढंच नाही तर आपली शस्त्रसज्जता अशा प्रकारे वाढवलेली आहे की राफेलचा जथ्था आपल्याकडे आला. आणि आताच कोणीतरी बोलून गेलं की आताचं पुढचं युद्ध मिसाईलचं, आताचं पुढचं युद्ध ड्रोनचं आहे. आपल्याजवळ अग्नी, ब्रह्मोस सारखे मिसाईल आपण निर्माण केले. आणि विशेषतः या कन्सॉलिडेटेड फंडमध्ये, विशेषतः अशा परिस्थितीमध्ये आपल्या सैन्याला वापरता येईल तो फंड सुद्धा निर्माण झाला. रिसर्च अँड डेव्हलपमेंट कधी आपल्या सैन्यामध्ये होत नव्हतं, परंतु DRDO असो, DRDOमध्ये आपल्याला माहीत आहे की एक वनस्पती मोदीजींनी त्याचा उल्लेख केला, सी बकथॉर्न म्हणून. सी बकथॉर्न व्हिटॅमिन सी अतिशय उपयुक्त असलेली वनस्पती आहे. DRDOने ती शोधून काढली आणि ती लडाखमध्ये, की त्या लडाखमध्ये लेहमध्ये काम करणाऱ्या आपल्या सैनिकांना तो जोश निर्माण राहावा. अशा नवीन नवीन गोष्टी की आपलं सैन्य जगाच्या सैन्याच्या तुलनेमध्ये अव्वल असलं पाहिजे, हे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केलं. आणि या विनियोजन विधेयकामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा त्यासाठी राखून ठेवला. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी शेतकऱ्यांच्या संदर्भात सांगू इच्छितो की 23वा हप्ता तर PM किसान सन्मान निधीचा दिलाच, पण हे सातत्य राखून ठेवलं. म्हणजे 1, 2, 3 नाही, अनेक सरकारं येतात, निवडणुकीमध्ये प्रलोभन देतात, परंतु ती योजना सातत्यानं सुरू ठेवू शकत नाही. परंतु प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी PM किसान सन्मान निधीमध्ये 23वा हप्ता यावेळेला गुवाहाटीमधून दिला. आणि 23वा हप्ता म्हणजे 46,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये गेले. 9 करोड शेतकऱ्याच्या खात्यामध्ये गेले. तो मोठा आधार आहे. ज्याच्याकडे 1 एकर जमीन आहे, ज्याच्याकडे 2 एकर जमीन आहे, त्याच्यासाठी तो सगळ्यात मोठा आधार आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जे प्लॅनिंगनी केलेली आहे की आज आपण सिंचनाचं म्हणतो, तर नदी जोड प्रकल्प अनेक वर्षापासून होता. मला मनोहरजी पर्रिकर आठवतात, सुरेश प्रभू आठवतात की त्यांनी त्या काळातही नदी जोड प्रकल्पाचं. मोदीजीच्या काळामध्ये केंट बेनवा नदी प्रकल्प, त्याला आर्थिक नियोजन झालं. गोसीखुर्द आणि विदर्भाचे प्रकल्प इरिगेशन प्रोग्राममध्ये राबवले गेले. आणि आता महाराष्ट्र सुद्धा वाट पाहतोय की वैनगंगा पैनगंगा प्रकल्प, ज्याचा 90,000 कोटी रुपयाचा DPR माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंजूर केलेला आहे. निश्चितपणे तो केंद्राच्या अखत्यारीत येईल आणि पूर्ण मराठवाडा आणि विदर्भ, जो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रदेश आहे म्हणतो, तो सुजलाम सुफलाम होऊन जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितलं होतं, पर ड्रॉप मोअर क्रॉप. प्रत्येक जमिनीला पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून सूक्ष्म सिंचनामध्ये 100 लाख हेक्टरचं टार्गेट मोदीजींनी 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर ठेवलं होतं. आणि सांगायला आनंद वाटतो की 100 लाख हेक्टरचं सूक्ष्म सिंचन म्हणजे ड्रीप इरिगेशन मोदीजीच्या सरकारने पूर्ण केलं. पहा, या विनियोजन विधेयकामध्ये म्हणजे तहान लागल्यानंतर विहीर खोदायची नसते. आणि त्याच्यामुळं पुढच्या खरीप हंगामामध्ये जे आपल्याला युरिया द्यायचं आहे, जे DAP द्यायचं आहे, कारण की तो लागणार आहे. किती आपण ऑर्गॅनिक शेती म्हटली, ऑर्गॅनिक शेतीलाही मोदीजी जैविक शेतीला, ऑर्गॅनिक शेतीला, नैसर्गिक शेतीला अतिशय प्रोत्साहन देतात. प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये प्रति हेक्टर प्रोत्साहन म्हणून त्या शेतकऱ्यांना दिलं जातं. परंतु रासायनिक खतं सुद्धा आवश्यक असतात.
आणि जगाची भूक भागवायची असली, भारताची भूक भागवायची असली, आत्मनिर्भर करायचं असलं तर रासायनिक खतही आवश्यक आहे, पण ते जास्त टाकायला नको. त्याच्यामुळे जमिनीचं हेल्थ कार्ड आणि रासायनिक खतं पूर्ण व्हावे म्हणून जे पैसे ठेवले त्याबद्दलही आभार व्यक्त करतो. आणि त्यामुळं विकसित भारताकडे जाणारा जो कंटिन्युअस प्रवास आहे, सतत प्रवास आहे, त्यामधलं हे एक पाऊल आहे. आणि त्यामुळं मी समर्थन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. थैंक यू. श्रीमती दर्शना सिंह जी.